पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न चर्चेत आलेला असतानाच जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना किंवा प्रकार समोर आलेला आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। केंद्रीय मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नसेल तर इतरांचं काय, असा सवाल या प्रकरणानंतर उपस्थित केला जात आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबरोबरच इतर मुलींची टवाळखोर मुलांकडून यात्रेत छेड काढण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। या घटनेची माहिती समजल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या स्वतः मुली आणि महिलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या। त्यांनी दोषीवर कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे यावेळी दिसून आले। एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव गोळा झालेला होता। या प्रकरणामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला दिसतो। आमच्यासारख्या परिवाराच्या मुलीच जर सुरक्षित नसतील तर बाकीच्यांचं काय, असा सवाल रक्षा खडसे यांनी पोलिसांना विचारल्याचं म्हटलं जात आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील रक्षा खडसे यांनी यावेळी केलेली आहे। दरम्यान महाशिवरात्री निमित्त संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी गेलेली होती। त्यावेळी काही टवाळखोरांनी तिची छेड काढली। ही छेड राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढली असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेली आहे। यानंतर या प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणाचा कार्यकर्ता आहे हेही स्पष्ट झालेलं आहे। याची कबुली त्यांच्या नेत्याने दिलेली आहे। त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या तोंडावर महायुती सरकारचीच कोंडी होण्याची दाट शक्यता आहे। रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपींमध्ये पियुष मोरे, अनिकेत भोई, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे। यातील पियुष मोरे हा शिवसेना शिंदे गटाचा आहे। तो शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे। तो आपला कार्यकर्ता असल्याची कबुली देखील आमदार पाटील यांनी दिली आहे। तो माजी नगरसेवक देखील आहे। त्याने भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्याचंही बोललं जात आहे। मात्र त्याला या प्रकरणात गोवले गेले आहे। यावेळी जत्रेत गोंधळ झाला त्यावेळी सोडवण्यासाठी म्हणून तो तिथं गेला होता। त्याला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे असंही पाटील यांनी म्हटलं आहे। मात्र यापूर्वी पाटील यांनी आरोपींचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटले होते असंही म्हटलं जाते। या घटनेची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतल्याचं पाहायला मिळालं। दुर्दैवाने या प्रकरणामध्ये काही विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत। त्यांनी अतिशय घाणेरडं काम केलेलं आहे। पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। काही जणांना अटक देखील केलेली आहे। उर्वरित लोकांनाही अटक होईल, परंतु त्यांनी अतिशय चुकीचं काम केलं आहे। त्यांना अजिबात माफी देता कामा नये। त्यांच्यावर कडक कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मात्र आता हे राजकीय टवाळखोर कार्यकर्ते महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाचेच असल्याने एकनाथ शिंदे यांची मात्र कोंडी झाली आहे। मात्र आता हे राजकीय टवाळखोर कार्यकर्ते महायुतीतल्या शिवसेना शिंदे गटाचेच असल्याने उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची मात्र कोंडी झालेली आहे। त्यात अधिवेशनाच्या तोंडावर हा प्रकार समोर आलेला आहे। आधीच एकनाथ शिंदे यांच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका मुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेला आहे। त्यात आता हे वक्तव्य करत त्यांनी पुन्हा एकदा शिंदेची कोंडी केल्याचं बोललं जात आहे। शिवाय शिंदेचे मंत्री असलेले योगेश कदम वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच अडचणीत आहेत। याशिवाय माजी मंत्र्यांचे घोटाळे देखील समोर आल्याने शिंदेची कोंडी झालेली आहे। त्यात आता या प्रकरणाची भर देखील पडली। दरम्यान रक्षा खडसे यांनी माध्यमांना या घटनेची माहिती दिली। त्या म्हणाल्या की आमच्या येथे संत मुक्ताईची यात्रा असते दरवर्षी महाशिवरात्रीला। परवा रात्री माझी मुलगी या यात्रेमध्ये गेली। काही मुलांनी त्याची छेड काढली। मी माझ्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी आलेली आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं। तर आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या नातीची छेड काढल्याने संताप व्यक्त केला आहे। ते म्हणाले की वस्तुस्थिती आहे की महिलांनी सुरक्षेसंदर्भात काळजी घेण्याची गरज आहे।
या मुलांसंदर्भातील तक्रारी या आधीच पोलिसांकडे गेलेल्या आहेत. टावळखोर सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत. 4-5 मुलींचे व्हिडिओ काढले वगैरे प्रकार घडलेत. राज्यभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आरोपींमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. अनेकदा मुली पुढे येत नाहीत, मात्र आपण पुढे आलं पाहिजे म्हणूनच ती म्हणजेच रक्षा खडसे या तक्रार करण्यासाठी गेलेल्या आहेत. आपल्या मुलीचं नाव येऊ नये असं पालकांना वाटतं. अखेर नाईलाज झाल्याने त्यांना आज तक्रार करण्यासाठी जावं लागलं, असंही एकनाथ खडसे यांनी खेद व्यक्त करत म्हटलेलं आहे. या प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून यामध्ये या घटनेतील पियुष मोरे आणि मंत्री रक्षा खडसे यांचे संभाषण झालेलं आहे. यामध्ये आपण असे काही केलेले नसल्याचं मोरे म्हणत आहेत. तर खडसे यांनी तू यापूर्वी आपले काम केलेलं आहे, आता पक्ष जरी बदलला असला तरी असं करायला नको होते, कुणाकडूनही ही अपेक्षा नव्हती असा काहीसा संवाद यामध्ये दोघांचा झाल्याचं दिसतंय. आता हे प्रकरण राजकीय वळण घेणार की वेगळंच वळण घेणार हे नक्की पाहावं लागेल.